जय सनातन बंधू आणि भगिनींनो, काल परवा एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये एक टोपीवाला म्हणतोय की श्रीकृष्णाने एवढ्या बायका केल्या कशा, मग आम्ही 4 केल्या काय आणि 5 केल्या काय, काय बिघडतं. त्याच्या डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे टोपीखाली. त्याला अकलीचा पत्ता नाही. त्याला जर अकलीचा पत्ता असता तर त्याने हा शब्दच वापरला नसता की श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 बायका कशा केल्या. तर द्वापार युगामध्ये म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये भौमासूर नावाचा एक राक्षस होता. तो भौमासूर एवढा अत्याचारी होता की जसं 15व्या शतकामध्ये एक राजा होऊन गेला दिल्लीला. त्याने त्याच्या राज्यामध्ये जनानखाने काढले होते आणि त्या जनानखान्यामध्ये हजारो भारतीय हिंदू स्त्रिया त्या काळामध्ये कैद होत्या. त्यांच्यावर अत्याचार व्हायचे. दिवसा रात्री जेव्हा इच्छा झाली राजाला तेव्हा त्या ठिकाणी अत्याचार व्हायचे. तसा हा भौमासूर होता. भौमासूर हा जालना जिल्ह्यापासून शहरापासून 30 किलोमीटर ते 35 किलोमीटर अंतरावर भोकरदन या गावामध्ये त्या भौमासुराची सत्ता होती. आजही त्या ठिकाणी त्याचे ते कारागृह आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही जाऊन बघू शकता. मी काही एवढं फिरलेलो नाही, पण योगायोगानं अचानक त्या गावातून चाललो होतो आणि ते दिसलं मला आणि मी सहज एका जणाला विचारलं, म्हटलं हे काय आहे? ते म्हणे इथं 16,000 स्त्रिया कैद होत्या म्हणे महाभारताच्या काळात आणि ते हे ठिकाण आहे. मग बघायची इच्छा झाली आणि गेलो, बघितलं आणि खरोखर म्हणजे पाहण्यासारखं ठिकाण आहे की 16,000 स्त्रिया त्या काळामध्ये कशा त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. तुम्ही जर यदा कदाचित जालन्याला आलेत किंवा जालन्यामध्ये असाल तर भोकरदनला जाऊन या. तिथल्या लोकांना विचारा, इथं 16,000 स्त्रिया ज्या राक्षसाने ठेवल्या होत्या त्याचं ठिकाण बघायचं आहे म्हणा, आम्हाला जाऊन बघू शकता. महाभारतातलं हे ते ठिकाण अवश्य पाहून या आणि तुमच्या लक्षात येईल की कधी काळी आता मी हे प्रमाणानुसार देतो आहे की उद्या तुमचा विश्वास बसावा. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की संत मंडळी कुठं कुठं जन्माला आली. कारण मी प्रमाण देतो. मी असं काही म्हणजे तुम्ही सांगितलं मी ऐकलं लोककथामधून, मी त्या प्रत्येक गावाला जवळपास भेटी दिलेल्या आहेत. देहू, आळंदी, आपेगाव, नेवासा, त्याच्यानंतर मंगळवेढा, पंढरपूर, पैठण या ठिकाणी मी जाऊन भेटी दिल्या. ते ठिकाणं बघून आलो आणि त्यावेळेसच मी तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी त्या ठिकाणावर आहेत. आता हे भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला विश्वास यावा, तुम्हाला ते पटावं यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. तर त्या मूर्खाने तो विषय केला की म्हणे वा तू जर 16,000 बायका करू शकतो मग आम्ही 4 केल्या तर काय बिघडतं. म्हटलं हे बरोबर आहे, पण अरे मूर्खा, इथं तुझे जेवायचे वांदे, तिथं त्याचं साम्राज्य काय होतं याचा विचार कर ना. आणि भौमासुराच्या ताब्यातून अत्याचार झालेल्या स्त्रियांना सोडवणं किंवा सोडवल्यानंतर त्या भौमासुराचा वध करून त्या 16,100 स्त्रियांना सोडवल्यानंतर
त्या स्त्रियांना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की म्हणे आपण आपापल्या ठिकाणी जाऊ शकता. त्या सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याचे पाय धरले आणि सांगितलं की हे प्रभू, हे जगतपिता, हे नारायणा, आम्ही काय म्हणून कुठं जावं आणि कसं जावं? आम्ही जर घरी गेलो तर घरचे लोक, आमचे आईवडील आम्हाला स्वीकारणार नाहीत, कारण आम्हाला 2-2 वर्षे, 3-3 वर्षे, 6-6 महिने या ठिकाणी झालेले आहेत, 3-3 महिने झालेले आहेत. आणि आम्ही घरी गेल्यानंतर आमचे लोक, आमचा परिवार आम्हाला स्वीकारणार नाही, आमचा पती, सासू सासरे आम्हाला स्वीकारणार नाही. जेणेकरून आम्ही या दलदलीतून बाहेर कसं पडावं? आता आपण आम्हाला सोडवलेलं आहे, आपणच आमचा स्वीकार करावा, असं विनवणी या सर्व स्त्रियांनी श्रीकृष्ण परमात्म्याला केली. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याला विनवणी केली त्यावेळेस सर्व स्त्रिया, 16,100 स्त्रिया, श्रीकृष्ण परमात्म्याने या भस्मासुराचा नाश करून या सर्व स्त्रिया काही मिनिटामध्ये द्वारकेला पाठवल्या. मग आता मला सांगा, त्या काळामध्ये असं कोणतं वाहन होतं की एवढ्या स्त्रिया एकदाच बसतील आणि काही मिनिटामध्येच त्या द्वारकेला जातील? जालना ते द्वारका म्हणजे आजचं गुजरात, सोमनाथ मंदिराच्या 100-150 किलोमीटर अंतरावरती द्वारका. मग एवढं अंतर काही मिनिटामध्ये कसं शक्य आहे? असं कुठलं वाहन होतं की जेणेकरून श्रीकृष्ण परमात्म्याने एकदाच सर्व स्त्रिया 16,100 स्त्रिया द्वारकेला पाठवल्या? ते टोपीवाल्याला आहे का तेवढं ज्ञान? पाठवू शकतो का? त्याला म्हणा एकीलाच पाठव. काही बोलत आहेत लोक, त्यांना काही ते भेजा नावाचा प्रकारच नाही. त्याला 16,100 बायका होत्या आणि त्यांनी 8 परत कशाला केल्या, आणि आम्ही 4 केल्या आणि 5वी जर करून आणली तर काय होईल? अरे तुझ्याच इथं खायचे वांदे, सकाळी गेलो तर संध्याकाळी बुटं विसरून येतोय म्हणा, आणि तुला 4 बायका आणि 5 बायका पाहिजेत. काही सांगत येतं आपलं, एकीलाच सांभाळ म्हणा. कहीं सांगत येत म्हणे हमारे वो उसमें लिखा हुआ है. अरे काहे लिखा हुआ है? इधर हमारे राजा ने 4 नहीं, 16,108 औरता की है, हो गया. काही सांगत येत आपलं, कळत नाही ना, वळत नाही, त्याच्या मागचं तथ्य कळत नाही. इथं त्या स्त्रियांनी सांगितलं की बाबा आम्ही जर गेलो घरी तर आमचा परिवार आम्हाला स्वीकारणार नाही, आम्हाला परत उपासमारी होईल, प्रत्येक दारोदार हिंडावं लागेल, फिरावं लागेल, काही लोक आम्हाला दगडाने मारतील, काठ्याने मारतील, आमचा जीव घेतील, विनाकारण आम्हाला आमच्या परिवारामध्ये पाठवू नको, सासू सासरे आम्हाला काठीनं बदडून काढतील, कापून टाकतील, तुकडे करतील, काही सांगता येत नाही. आणि ते होऊ नये म्हणून आमच्या जीवाचं, आम्ही तुला शरण आलो आहोत, आमच्या जीवाचा उद्धार कर. आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या सर्वांना द्वारकेला पाठवलं. मग हे लोक श्रीकृष्ण परमात्म्याची बरोबरी करायला लागले. एक जण तर ते टोपीवाला दशरथ राजाची बरोबरी करतोय. जे श्रीरामाचे वडील आहेत, महाराजा दशरथ राजाची बरोबरी करणं चालू आहे. त्यांना 4 बायका होत्या, 3 बायका होत्या, मग त्यांनी अशा बायका केल्या तर आम्ही केल्या तर काय होतं? अरे काय होतं? तुम्ही सकाळी गेले तर संध्याकाळी बुटं विसरून येतात, तुमचाच पत्ता नसतो तुम्ही कुठं असताय. चालले 4 बायका करायला. विचार करा, आपल्या ग्रंथामध्ये एवढं महात्म्य आहे आणि आपण आपल्या ग्रंथाला दुर्लक्षित करतो. आपल्या श्रीकृष्णाला, रामाला आपण दुर्लक्षित करतोय. त्या कपिल सिब्बलसारखे महामूर्ख, ते पी चिदंबरम, काय त्याचं नाव,
हे असे मूर्ख लोक भारतामध्ये जन्माला आलेले. यांना आहे चौकामध्ये उभा करायला पाहिजे, सुंदरीनं हाणायला पाहिजे वल्ल्या फोकानं कन्याराच्या, नाही तर बेसरमाच्या फोकाने हाणायला पाहिजे. तर पी चिदंबरमला तर असा हाणायला पाहिजे बेसरमाच्या फोकाने, लाल होस तर बसता आलं नाही पाहिजे त्याचे शिट. मग त्याला कळन की भारतीय संस्कृती काय आहे, ते मायथॉलॉजिकल काय म्हणतंय. हे काय त्याचं नाव, ते कपिल सिब्बल, याला आहे कन्याराच्या बेश्रमाच्या फोकानी हाणायचे, मीठ लावून चोळायचे, द्यायचे सोडून वाळूमध्ये. मग ह्यांना कळन की काय असतं ते. ते म्हणतो राम सेतूच नाही, रामाचं अस्तित्वच नाही. त्याला म्हणा तुझ्या बापाचं अस्तित्व होतं का त्या कपिल सिब्बलला, सांगतो मोठा. हाणायला पाहिजे तिसऱ्या हुकमालो. अरे ग्रंथ वाच म्हणा, तू वकील झालास, स्वतःला वकील म्हणतो. हिंदू झाला तो कपिल सिब्बल, त्याचं नाव बी पहा, कपिल. यो पी चिदंबरम चष्मा ढापणा, ते सांगतो म्हणे हमारा देश हजारो साल से गरीब था. त्याला कळतंय का गरीब होतं? त्याला जर समजा श्रीकृष्ण परमात्म्याचं वैभव सांगितलं, मोहेंजोदडो आणि हडप्पाचं संस्कृतीचं वैभव सांगितलं, तर त्याचं लाखो पिढ्याचं वैभव राहणार नाही, एवढं त्या मोहेंजोदडोचं वैभव आहे. श्रीकृष्णाचा द्वारपाल जो आहे त्याचं वैभव या कपिल सिब्बलच्या वैभव एवढं आहे. आणि ह्यो म्हणतो हमारा देश गरीब था. याला कळतं की काय बोला. थोडेफार दोन पुस्तकं शिकले आणि ते माकडाची भाषा शिकलं, लाल माकडाची. काय लोक बोलतील काही सांगता येत नाही जरा. आता मला सांगा, 16,108 बायका केल्या, यांच्यामध्ये यांची परिस्थिती तरी आहे का एकीला खाऊ घालायची, सांभाळायची? ज्याच्याकडं अब्जावधीनं द्वारपाळाकडं, याच्या सेवकाकडं, जो दारावर राखण करणार आहे त्याच्याकडं अब्जावधी संपत्ती आहे. मग प्रत्येक श्रीकृष्ण परमात्म्याकडं किती संपत्ती असेल. ज्याची द्वारका सोन्याची होती द्वापार युगामध्ये, तो साधा माणूस असेल का विचार करा. लोक अर्थाचा अनर्थ करतात. आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा अभिमान हा असणं गरजेचं आहे. ज्याला आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा अभिमान आहे तो छत्रपती संभाजीराजे. विचार करा, ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची संपत्ती चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराला रस्त्यात पकडून किंवा त्यांच्या घरी जाऊन आपली महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लुटून नेणाऱ्या त्या मुघलांचे हात हिसकावून आपला हिस्सा, आपली मालमत्ता आपल्या राज्यामध्ये परत आणली. आणि आपलेच लोक आपल्या संस्कृतीला, आपल्याच माणसाला नाव ठेवतात. म्हणजे काय असतं, अधुरं ज्ञान असल्यामुळे की नाही थोडे प्रॉब्लेम येतात. आता छत्रपती शिवरायांना 8 पत्न्या होत्या. तुमची बरोबरी आहे का म्हणा? छत्रपती बरोबरी करायची. ते राजे होते, महाराष्ट्राचे स्वराज्याचे राजे होते. या भारत देशामध्ये ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्या महाराजांच्या 8 पत्न्या होत्या. आता मला त्यांची पूर्ण नावं येत नाही.
एखाद दिवशी मी त्या 8 जणींची नावंसुद्धा तुम्हाला सांगेल, काहीच अडचण नाही. आणि श्रीकृष्णाच्या 8 पत्न्या तर मी तुम्हाला सांगू शकतो. मुख्य रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदा, त्याच्यानंतर म्हणजे या अशा 8 ज्या होत्या त्या मुख्य राण्या होत्या. आणि या मुख्य राण्यांपैकी रुक्मिणी सर्वश्रेष्ठ मानल्या जायची. आणि जांबुवंती ही रामावतारातील जांबुवंताची मुलगी होती. आणि त्यात सत्यभामा ही 17 जिताची, ज्यांनी समंतक मणी श्रीकृष्ण परमात्म्याला दिला होता, जो आज तो समंतक मणी इंग्रजाच्या ताब्यामध्ये आहे. आणि लवकरच इंग्रजाचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. कारण त्या समंतक मण्याची एक खासियत आहे की 1000 वर्षाच्या जवळपास वर्ष झालं की तो समंतक मणी ज्या घरामध्ये आहे त्या घराचा नाश करतो. कधी काळी हा समंतक मणी श्रीकृष्ण परमात्म्याकडं होता. आणि समंतक मणी श्रीकृष्ण परमात्म्याकडं आल्यानंतर 100 वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं घराचा नाश झालेला आहे आणि पूर्ण द्वारका पाण्यामध्ये बुडालेली. आणि तोच समंतक मणी इंग्रजांनी नेला असा उल्लेख इतिहासामध्ये आहे. जर समंतक मणी इंग्रजांनी नेला असेल भारतातून तर तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती की इंग्रजाचा लवलेश या जगाच्या इतिहासामध्ये कुठेही तुम्हाला आढळणार नाही. तो नष्ट झाल्याशिवाय राहू शकत नाही. कारण त्या समंतक मण्याचं वर्णन आणि त्याची खासियत अशी आहे, तो ज्याच्याजवळ गेला त्याचा नायनाटच झालेला आहे. आणि मी एखाद दिवशी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समंतक मण्याचं वर्णन अवश्य सांगाल. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला आपला इतिहास, आपलं महात्म्य, आपले ग्रंथ कळतील. आणि शक्यतो काय करा, सरकारला विनंती करा, मागणी करा की आम्हाला संस्कृत आमच्या मायबोली मराठीबरोबर शिकवण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून आम्ही आमचे भारतीय ग्रंथ वाचू शकू. आम्हाला त्याचं ज्ञान प्राप्त होईल, त्याचा फायदा होईल. ही विनंती तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी सरकार, कारण मोदी सरकार भविष्यामध्ये 17 सप्टेंबरच्या काळानंतर मोदी पायउतार होणार सगळीकडे चर्चा आहे. आणि त्यामुळे मोदींना विनंती करा की आम्हाला संस्कृत शिकवण्याची परवानगी देण्यात यावी. आणि प्रत्येक घरामध्ये आपल्या ग्रंथाचं जतन करा, जेणेकरून आपली संस्कृती जपल्या जाईल, आपला धर्म जपला जाईल. ज्या छत्रपती संभाजीराजांनी संस्कृती आणि धर्मासाठी आपले स्वतःचे बलिदान दिले, त्या छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.